चालू होते त्याचे पैसे मिळाले नाही तर नवीन रोजगार हमीची कामं त्या लोकांना मिळत नाहीत। आजही आमचं मालेगाव असेल किंवा मानोरा असेल आमच्या वाशिम जिल्ह्यातले हे दोन्ही गावं जरी नगरपंचायत झाले असतील पण तिथली जी आर्थिक स्थिती आहे किंवा जे लोकांचा रोजगार हा शेतीवरच आहे, त्यांना रोजगार हमीतून विहिरी मिळत नाहीत, छोट्या छोट्या योजना ज्या लाभाच्या योजना आहेत त्या सुद्धा मिळत नाहीत किंवा रोजगार हमीचे वेगळे कामं पण तिथं होत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा शासनाने काहीतरी योजना जर केली किंवा क वर्ग नगरपालिका असतील, आमचं रिसोड असेल, बाकी ठिकाणचे असतील तर इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात राहतात, त्यांच्या शेती या शहराला लागून आहेत, पण आपण रोजगार हमीतून तिथे कामं करू शकत नाही। यामध्ये मार्ग काढण्यासाठी मी विनंती करतो। त्यानंतर अध्यक्ष महोदय, जे विदर्भ विकास महामंडळ आहे आपलं, इरिगेशनचं जे महामंडळ आपलं VIDC आहे, या अंतर्गत जे प्रकल्प होते तर आपल्या ज्याही प्रकल्पांचे तेव्हा हे झालेले होते म्हणजे शासनाने जमिनी घेतल्या होता त्यांना एक प्रोत्साहनपर मोबदला देण्याचा एक मध्यंतरी निर्णय झाला होता। त्यातील काही लोकांचे अमरावतीतील कार्यक्रमहून काही लोकांना जे आपले प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांना मोबदला शासनाने दिला सुद्धा, पण आमच्या वाशिम जिल्ह्यातल्या अजूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, त्यांना ती मदत उपलब्ध व्हावी अशी मी आवर्जून आपल्या माध्यमातून विनंती करतो। आणि अध्यक्ष महोदय, जे काही मोर्चे या काळात आपल्या विधान भवनावर शासनाच्या मागे त्यांचं घराणं घेऊन आलेले आहेत त्यांना न्याय मिळावा असं आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।